शिवसैनिकांनी राणेंचा प्रचार थांबवल्याची ही बातमी आहे। रत्नागिरीत भाजप उमेदवार नारायण राणेंच्या प्रचाराचा पक्षादेश मान्य करत प्रचाराला लागलेले शिवसैनिक पुन्हा एकदा थांबलेत। प्रचारासाठी छापून आलेल्या पत्रकावर बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचा फोटो नसल्यानं आता प्रचार करणं शिवसैनिकांनी थांबवलं असल्याची माहिती मिळतेय। महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे निवडणूक लढवतात। आधीच उमेदवार घोषित होण्यास वेळ झाला होता, आता त्यातून प्रचार थांबवण्यात आला। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रणव, काय नेमकं कारण आहे शिवसैनिकांनी पुन्हा प्रचार थांबवल्याचं कळतंय, काय अधिक माहिती आहे? तन्मय, ही जे आधीच या ह्याच्यामध्ये नाराजी पसरली होती शिवसैनिकांमध्ये, त्यातच मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी या सगळ्या शिवसैनिकांची समजूत काढली होती। त्याप्रमाणे जे शिवसैनिक कामाला देखील लागलेले पाहायला मिळाले। मात्र त्याच वेळी जे प्रचारासाठी जे लागणारं साहित्य होतं, त्या साहित्यामध्ये जे पत्रक होतं, त्या पत्रकावर जे बाळासाहेब ठाकरे आणि सन्माननीय दिघे साहेबांचा फोटो नसल्याचं कारण इथल्या कार्यकर्त्यांनी दिलं आणि ते नव्याने जे पत्रक आहेत ते छापा आणि त्यांचे फोटो ज्यावेळी येतील त्याचवेळी आम्ही प्रचाराला सुरुवात करू, अशा पद्धतीची भूमिका जी आहे तिथल्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळे सध्या हा प्रचार जो आहे तो थांबलेला आहे। नवीन पत्रक आल्यानंतर प्रचार जो आहे तो सुरू करण्यात येईल असं इथले कार्यकर्ते जे आहेत ते सांगताना पाहायला मिळतात। धन्यवाद प्रणव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।